ज्या दिवसापासून आम्ही उठाव केला त्या दिवसापासून हेच आपण ऐकतोय, तुम्ही पण ऐकताय, तुम्हाला ह्याच ब्रेकिंग मिळत आहे. परंतु हे बोलून सुद्धा लोकसभा आम्ही जिंकली, विधानसभेमध्ये यांना घरी पाठवलं, नगरपालिकेमध्ये घरी पाठवलं. आता या मुलाखती झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये देखील एकही महानगरपालिका यांची निवडून येणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील 150पेक्षा जास्त महायुतीच्या जागा निवडून येतात. नुसतं साफ नाही, सुपडा साफ होणार. कोण कोणावर टीका करतंय किंवा ते आपल्यावर टीका करतायत म्हणून त्यांचं काहीतरी वाईट झालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे एकनाथ शिंदेसाहेब नाही आहेत. आणि म्हणून ते आल्यानंतर आपल्याला जो वाडवडिलांनी संस्कार शिकवलेला आहे की समोरून एकही कुठची व्यक्ती आली, लहान व्यक्ती येऊ दे, मोठी व्यक्ती येऊ दे, तर तिचं नमस्कार करून स्वागत करायचं. तसं त्यांनी नमस्कार करून स्वागत केलं. ते D+ करण्याचा निर्णय माझ्या उद्योग विभागानं घेतलेला आणि त्याच्यामुळं या जिल्ह्यातील तरुणींना रोजगाराची फार मोठी संधी उपलब्ध होणार आहे. आज जळगावच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इथं मी आलो होतो. खरं तर आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब या ठिकाणी येणार होते, परंतु काही अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. मला त्यांनी निर्देश दिले आणि त्यांचा विजयाचा संदेश घेऊन आज या रॅलीमध्ये मी सहभागी झालो. ज्या दिवसापासून आम्ही उठाव केला त्या दिवसापासून हेच आपण ऐकतोय, तुम्ही पण ऐकताय, तुम्हाला ह्याच ब्रेकिंग मिळत आहेत. परंतु हे बोलून सुद्धा लोकसभा आम्ही जिंकली, विधानसभेमध्ये यांना घरी पाठवलं, नगरपालिकेमध्ये घरी पाठवलं. आता या मुलाखती झाल्यानंतर महानगरपालिकेमध्ये देखील एकही महानगरपालिका यांची निवडून येणार नाही आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये देखील 150पेक्षा जास्त महायुतीच्या जागा निवडून येतील. मी एक सांगू का, माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे संवेदनशील मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. मी 2 महिन्यापूर्वीचा एक किस्सा तुम्हाला सांगतो की त्यांनी स्वतःहून संजय राऊत साहेबांच्या बंधूंना फोन केला होता त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी. कोण कोणावर टीका करतंय किंवा ते आपल्यावर टीका करतायत म्हणून त्यांचं काहीतरी वाईट झालं पाहिजे अशा प्रवृत्तीचे एकनाथ शिंदेसाहेब नाही आहेत. आणि म्हणून ते आल्यानंतर आपल्याला जो वाडवडिलांनी संस्कार शिकवलेला आहे की समोरून एकही कुठची व्यक्ती आली, लहान व्यक्ती येऊ दे, मोठी व्यक्ती येऊ दे, तर तिचं नमस्कार करून स्वागत करायचं. तसं त्यांनी नमस्कार करून स्वागत केलं. पण काहींनी सुरू केलं, बघा ह्यांनी नमस्कार केला, समोरच्यांनी केला नाही. कदाचित हे म्हणणारे त्या संस्कृतीमध्ये नसतील, पण एकनाथ शिंदेसाहेब हे भावनाप्रधान आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे आणि म्हणून त्यांनी 2 महिन्यापूर्वी देखील संजय राऊत साहेबांच्या प्रकृतीची चौकशी केलेली होती. आज तर ते समोरासमोर भेटून त्यांनी चौकशी केलेली. नुसतं साफ नाही, सुपडा साफ होणार. मी अनेक ठिकाणी सांगितलं, अजितदादा जेव्हा जळगावला येतील त्यावेळी हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारलेला चांगलं राहील. पवारसाहेब येतील त्यावेळी चांगलं राहील, कारण त्यांच्या पक्षामध्ये मी काय कसं बोलू शकतो. परंतु घरामध्ये वादंग असू नये, राजकीय विषय किंवा राजकीय आपल्या संकल्पना हे वेगवेगळ्या असू शकतात, पण घरामध्ये वाद असू नये या मताचे आहोत. त्याच्यामुळे घरं जर दुभंगलेली जोडणार असतील तर आम्हाला आनंद आहे. साहेब D+च नव्हतं, ते D+ आता आपण केलं आहे. पुढच्या वर्षी मला सांगा काही प्रकल्प नक्की या जळगावमध्ये आलेले आपल्याला दिसतील. ज्यावेळी गुलाबराव पाटील साहेबांनी घड्याळाची आठवण करून मला दिली तेव्हा मी त्यांना असं म्हटलं, घड्याळ मी नक्की त्याचा उल्लेख करणार आहे, कारण त्या घड्याळातच मी काही वर्षापूर्वी होतो. त्याच्यामध्ये आवडलं, माझं घड्याळावर प्रेम आहे. मी असं कुठं काय बोललो, काहीच बोललो नाही. घड्याळ मी विसरलेलो नाही याचा अर्थ निशाणी सांगताना गुलाबभाऊ जे मला कानात बोलले की घड्याळाचं पण नाव घ्या, त्याच्यावर मी असं बोललो, मी घड्याळातच होतो.